नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंगमध्ये। तर आज काय नवीन वर्ष म्हणजेच आपलं नवीन वर्ष गुढीपाडवा ह्या दिवसापासून खरं तर चालू होते। तो सण आपण अशा पद्धतीने साजरा करतो, जसे की काय लोक झेंडे लावतात, काय लोक साड्या, तसंच आम्ही पण दरवर्षी साडीच वापरतो गुढी उभा करण्यासाठी। का तर ते शोभनही दिसतं आणि झेंडाही खूप छान दिसतो। आणि त्याच्यावरती मी स्वस्तिक काढत होते तांब्यावरती। आणि हा सण खरंच म्हणजे आपला खरं तर नवीन वर्ष चालू होतं। ह्याच्यावर मी स्वस्तिक वगैरे काढत होती, कारण मोहरच्या जे त्याच्यामध्ये तांब्या वगैरे लावायचा असतो हे तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे। तर चला मग आता आपली गुढी बघा कशी बांधून वगैरे तयार झालेली आहे, आणि मी तुम्हाला दाखवते तयार झाल्यानंतरचं। हे बघा हार वगैरे, आणि हे हार आपण लहानपणीच तेवढं गळ्यात बांधून फिरत होतो। आताची तर लेकरं बांधत काही बघत सुद्धा नाहीत ह्या हाराकडे, आपणच येड्यासारखं घालून गळ्यात खात होतो। आणि हे एकमेकांना हार द्यायची प्रथा अजून पण काय बंद नाही झाली, एवढंच की कोणी खातच नाही आधीसारखं, हे एवढीच प्रथा राहिलेली आहे। जसं की म्हणजे एकमेकांना द्यायची प्रथा तेवढीच राहिली, खायची प्रथा तर नाहीच। आणि बघा ही अशा प्रकारे गुढी उभा राहिलेली आहे, आणि किती छान आणि किती शोभून दिसते बघा। आणि त्यात अजून असं सकाळ सकाळवर छान असं वारं सुटलं होतं, मग तर खूपच छान वाटत होतं। तेच मी सारखं झूम वगैरे करत बसले होते। तर बघा या अशा प्रकारे। तर आता आम्ही खाली पूजा वगैरे करत होतो, आणि कोलूला पण पाणी बघायसाठी वरती जायचं होतं, कारण मामा गेलेला होता ना तिचा, मग तिनं कशी मागं राहणार बघा बरं। मग तिनं सुद्धा चाललेली आहे वरती। तर हळदी कुंकू तर लावून घ्यायला चालू आहे। आणि याचं निवद पाणी काय आम्ही सकाळ सकाळ एकतर शेवयाची खीर आणि किंवा शिरा असंच ठेवतात सकाळ सकाळ, कारण एवढ्या सकाळ सकाळ काय आपल्या पोळ्या होत नाहीत। नंतर 10 वाजता झाल्या होत्या, मी 10 वाजता नंतर ठेवल्या होत्या। तर हे बघा आम्हाला तर एवढं वारं सुटलं होतं वरती, खरं तर ते लागतच नव्हतं। तर भावाने टावेल आणला होता ते धरण्यासाठी बरं का, त्या उदबत्ती लावण्यासाठी एवढा आम्हाला अक्षरशः खूप उशीर लागला। तर हे बघा गोलू कसा मधूनच जातोय। तर हे बघा आजचं मेनू काय काय आहे, पोळ्या, भजी, भात,